त्यावेळेला आम्ही धुळ्याला आमची आज उत्तर महाराष्ट्राची बैठक होती आणि त्याच्यामुळे आम्ही तिथे रस्त्याला निघलो होतो. त्याच्यामुळे आपण उशिराची वेळ दिली पत्रकार परिषदेला आणि याला उशीर झाला म्हणून पुन्हा आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. काही पत्रकारांचे फोन आले की विरोधी पक्षनेते माजी विरोधी पक्षनेत्यांनी काही आरोप केले. खरं माझे सर्व पत्रकार बंधूंना नम्रपणे विनंती, सर्व चॅनलवाल्यांना, की राजकारण करत असताना की त्याला मर्यादा असतं पाहिजे असा मी विचाराचा एक लोकप्रतिनिधी म्हणून आहे. आणि आरोप करताना बिनाबुडाचे आरोप करताना कुठलाही पुरावा नसताना खरं मी एक दोन कार्यकर्ते आम्ही सर्व बरोबर होतो, तर बऱ्याच कार्यकर्त्याचा आमचा असा निष्कर्ष निघाला की जी लोकसभा गेली त्या लोकसभेला जो जळगाव शहराच्या नागरिकांनी जो आशीर्वाद भारतीय जनता पार्टीला दिला आणि इतक्या मोठा लीड जो 61,000चा लीड दिला आणि तो त्यांना जिव्हाळी लागला आणि स्वतःच्या बूथमध्ये ते लीड देऊ शकले नाही. आम्हाला जी माहिती मिळाली की प्रक्षेश श्रेष्ठींनी त्यांना खूप झापलं की बा तुमच्या बूथमध्ये तुम्हाला लीड मिळाला नाही आणि ते कदाचित त्यांना जिव्हाळी लागला असेल म्हणून ते असे बिनबुडाचे आरोप करताय. माझी खरं त्यांना नम्रपणे विनंती आहे की जर आरोप करायचे असतील, राजकारणाच्या स्पर्धा करायच्या असतील तर विकासाच्या स्पर्धा करा. आरोप बिनाबुडाच्या आरोपच्या स्पर्धेमध्ये जनता हुशार आहे. आम्ही कायम सांगतो की आम्ही टीकेला उत्तर विकासातून देऊ आणि मी आपल्या माध्यमातून शिवाजीनगरचा ब्रिज असेल, पिंपऱ्याचा ब्रिज असेल, याचा निधी कोणी आणला याचं जनतेने मी सांगण्यापेक्षा माहिती अधिकारमध्ये मागावं. राज्य सरकार कलेक्टरकडे माहिती अधिकारांनी मागावं, त्याची माहिती घ्यावी आणि मग जनतेने विश्वास ठेवा की कोण खरं बोलतं आणि कोण खोटं बोलतं. आणि आज ह्या माध्यमातून विनाकारण बिनबुडाचे आरोप करायचे आणि एक त्यांना जी हाव झालेली आमदार होण्याची, मला वाटतं त्या हावच्या पोटी काहीतरी बिनबुडाचे आरोप करायचे. माझी परत त्यांना विनंती की राजकारण हे विकासाचं झालं पाहिजे. डर्टी राजकारण करू नका, स्पर्धा करा, विकासाची स्पर्धा करा. डर्टी राजकारण लोकांना आवडत नाही. लोक सुज्ञ लोक आहेत, लोकांना सर्व समजतं चांगलं वाईट काय. मी तर परत सांगेल जनतेला, तुमच्या नजरेत राजूमामा नालायक असेल पण जनता आमच्यावरती प्रेम करते. जनतेने 2 वेळेस आम्हाला प्रचंड आशीर्वाद दिलेले आणि येणाऱ्या काळात सुद्धा जनता आम्हाला प्रचंड आशीर्वाद देईल. कारण आम्ही जनतेमध्ये नम्रपणे वागतो, कोणाशी आरेरावी करत नाही. कोणी ठेकेदाराच्या आम्ही कधी मिटिंगा घेतल्या नाही रेस्ट हाऊसला. म्हणून माझी विनंती आहे जनतेला, ज्या वेळेला आम्ही लोकांसमोर जातो आम्ही परत 365 दिवस जनतेचा सेवक म्हणून काम करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही महापालिकेत जे बोलण्याचा मांडण्याचा DPTC मध्ये जो प्रयत्न केला, आम्ही आयुक्ताला रस्ते, महापालिकेचे रस्त्याचे खड्डे बुजण्याविषयी आम्ही बोललो की ज्या 50 लाखाच्या 23 मेला जे ठराव झाले होते, 50 प्रत्येक प्रभागाला 50 लाखाचा रस्ता दुरुस्तीसाठी काढायचे, ते त्यांनी महापालिका प्रशासनाने लेट केलं. आणि मी आपल्याला प्रश्न करतो की मी जनतेसाठी प्रश्न मांडले पाहिजे का नको, आणि DPTC असेल का विधानसभा असेल, हे आम्हाला लोकसभेचं सर्वात मोठं मांडण्याचं मोठं हत्यार आहे. आणि म्हणून आम्ही एखाद्या लोकांना झाकून किंवा न करताना आम्ही लोकशाही मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो. आम्ही जनतेसमोर प्रश्न मांडतो, जनतेचे प्रश्न हाऊसमध्ये मांडतो, DPTC सुद्धा मांडण्याचा प्रयत्न करतो. आणि मला वाटतं ते गैर नाहीये. आम्ही एखादा अधिकारी जर काम करत नसेल तर लोकशाहीचा आम्हाला अधिकार दिलेला आहे, तो अधिकाराचा आम्ही वापर केलेला आहे. महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिलेली आहे त्या घटनेचा आम्ही वापर केलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही इथे चूक नाहीये. आणि त्यांना जर वाटत असेल की त्यांनी म्हटलं समोर, तर मी जनतेच्या समोर यायला तयार आहे. त्यांनी पुराव्यासहित यावे, नाहीतर त्यांचे इतके पुरावे आमच्या जवळ आहे पण मी डर्टी राजकारण करणार नाही. त्यांचे आमच्या समोर पुरावेसहित ज्या ज्या लोकांना त्यांनी त्रास दिलेला आहे ते लोक आमच्या समोर येऊन बसायला तयार आहे. पण मी परत सांगतो की मला डर्टी राजकारण पटत नाही. कारण मी ह्या मानाचा आहे की विकासाच्या स्पर्धा झाला पाहिजे आणि या विकासाच्या स्पर्धेमध्ये कोणाचा बळी जाऊ नये, डर्टी राजकारणात बळी जाऊ नये ही काळजी घेतली गेली पाहिजे. आणि मी तर त्यांच्या सांगेल की त्यांच्या घराच्या समोरच्या लोकांच्या काय संस्था बळकावल्या, 15 मजल्यावरती काय काय चाललं हे सर्व जळगाव शहराच्या व्यापाऱ्यांना माहीत आहे. म्हणून मी त्याच्यात जास्त जाणार नाही, नाही तर आमच्यासोबत पुराव्या सहित आहे आमच्याजवळ. पण मी परत नम्रपणे त्यांना आवाहन करू इच्छितो आपल्या माध्यमातून,
विकास कार्याच्या संदर्भात आम्ही टीकेचं जे काही त्यांनी टीका केली त्याचं उत्तर परत विकासातून देऊ आणि ज्या ज्या वेळेला त्यांना वाटत असेल त्यांनी आमच्या मीडियाच्या समोर बसावं. आम्ही पुराव्यासहित काय विकास केला जनतेसमोर सुद्धा मांडू आणि मला वाटतं आमची बांधिलकी ही जनतेसमोर आहे. जनतेची बांधिलकी, जनतेने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. जनतेला आम्ही काय पुरावे द्यायचे, काय उत्तर द्यायचं देण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू. त्यांनी समाजाविषयी रेमंडविषयी काही बोललेले, मला वाटतं मी तुम्हाला नाव पण सांगेल की त्यांनी स्वतः सुनील प्रकाश पाटील हा एक रेमंड आंदोलन करताय. 10 वर्षापासून त्यांच्या संस्थेमध्ये बिना अनुदानित काम करत होता. 10 वर्ष काम करणाऱ्याला बिगर पगाराने हाकलून दिलं आणि तिथे दुसऱ्या माणसातून पगार घेतला आणि त्या पगार घेऊन त्या माणसाला तिथे नोकरी त्यांनी दिली. मला वाटतं असे कितीतरी आमच्यापाशी प्रश्न आहेत आणि ते लोक सध्या मी सांगत नाही, तुम्हाला नाव सांगितले त्या माणसाला भेटा आणि त्याला विचारा की काय परिस्थिती त्याच्यावर बेतलेली. दुसरं पाहत असाल तर मी सुनील भाऊने काही जे आरोप केले, मी सुनील भाऊंना एक प्रश्न करेल की तुमची एक संस्था होती डॉक्टर सुनील भाऊ महाजन उच्च माध्यमिक विद्यालय, त्याची 11वी-12वीची दर्जा वाढ होता, तो माझ्या पत्राने मी त्यांना करून दिलेला आहे. तर त्यांना विचारा तुम्हाला काही चहा तरी पाजला का तुम्ही कोणाला? आम्ही काम करताना कोणत्या जातीचा कोणत्या पक्षाचा ह्या विचाराने कधीच काम करत नाही. आम्ही संतांचे वारस आहोत, रंजला गांजाला तो आपुला या विचाराने आम्ही काम करतो. जो आमच्याकडे आला त्याला होईल तेवढं सरळ हाताने मदत करण्याचं आम्ही काम करतो. त्याच्यामुळे मी परत आव्हान करेल की डर्टी राजकारण करू नका, बिनबुडाचे आरोप करू नका. स्पर्धा करायची असेल ते विकासाची स्पर्धा करा आणि मला वाटतं ह्या माध्यमातून जळगाव शहराची जनता हुशार आहे. आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सतत 365 दिवस जनतेच्या सेवेमध्ये काम करतो आणि आमचे नेते नामदार गिरीशभाऊच्या माध्यमातून, रेमंडच्या माध्यमातून विनाकारण त्यांना बदनाम करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये हा वर्करांचा विषय होता, आम्ही त्यांच्याशी बोललो होतो, त्यांचा विषय भाऊंना पण मांडला, आम्ही तो विषय मुख्यमंत्र्यांकडे पण पोहोचवला आणि पण त्याच्यामध्ये टेक्निकल गोष्टीच्या अडचणीतून मार्ग काढण्याचा ही चर्चा करायची ठरली होती. पण विनाकारण त्याच्यामध्ये सुद्धा यांनी राजकारण केलं. यांना लोकांचे घरावरती आपली पोळी कशी भासता येईल या उद्देशाने ते राजकारण करता. मी परत सांगेल, लोकांचा मदत करण्याच्या भूमिकेने जा. लोकांच्या तुमच्या राजकारणामुळे लोकांचे संसार उद्ध्वस्त होतील असं राजकारण तुम्ही डर्टी करू नका. समस्या सोडवायच्या असतील तर चर्चा करून सुटतात. आपण बसा, समोर बसा, आपण त्याच्यातून मार्ग निघू शकतो. पण डर्टी राजकारणातून मार्ग निघत नाही, याच्यातून लोकांचे संसार उद्ध्वस्त होता. म्हणून मला वाटतं आपण पुन्हा सांगेल की विकासाची स्पर्धा करूया, हेच मी आव्हान करू इच्छितो. आपल्या जावयावर पण त्यांनी आरोप केलेले आहेत, काय सांगाल? जावई माझ्यापेक्षा ते त्यांना जास्त ओळखता. अमृतमधून त्यांनी स्वतःच्या प्रॉपर्टीवरती त्यांचं कॉन्क्रिटी करून घेतलं. तुम्ही त्या कॉन्क्रिटी त्यांच्या प्लॉटवरती जाऊन बघा. ते सुद्धा मी सांगण्यापेक्षा तुम्ही त्यांच्या खासगी जागेवरती जा. हे ज्या वेळेला हे खरं माझे मावस भावाचे जावई आणि हे पहिल्यापासून ठेकेदार आहे, अमृतचं सुद्धा काम करणार आहे ते. आणि मला वाटतं हे आता तुम्ही विषय काढला, खरं त्यांच्यापासले निरंजन त्यांचा भाचा लागतो का भाऊ लागतो मला नातं माहीत नाही. हे महापालिकेत त्यांनी किती गोरे धंदे केले 15 मजल्यावरती. आणि एवढं नाही, मेरून तलावाचं पाणी तुम्ही जाऊन बघा की मेरून तलावावर निरंजन महाजनच्या शेतात पाईपलाईन कुठून आलेली हे मी सांगत नाही. निरंजन महाजनच्या शेतामध्ये मेरून तलावावर पाईपलाईन गेली का नाही, तिथे जाऊन बघा. पाणी चोरण्याचं काम सुद्धा यांनी केलं. एवढं नाही तर या निरंजन महाजन त्यांच्या जवळच्या माणसांनी भंगारची, इंग्रजां काढली, ब्रिटिश काढली टाकलेली पाईपलाईन गिरणा पंपिंगची फुकट भावात भंगारमध्ये, मला वाटतं एक्स्ट्रा नसताना त्यांनी तिथून सुद्धा त्याचा धंदे केले ते काढण्याचे. असे कितीतरी प्रश्न आहेत. पण तरी मी सांगतो की मला त्याच्या तुम्ही प्रश्न केला म्हणून मी तुम्हाला सांगतोय, मला डर्टी राजकारण पटत नाही. मी परत सांगेल की विकासाच्या स्पर्धा करा. जळगाव शहराच्या विकासासाठी तुमची आमची मदत लागली आम्हाला आज द्या, आम्ही तुमच्या घरी येऊन चर्चा करायला तयार आहे. पण विकासाचं राजकारण डर्टी करू नका. आमदारचे स्वप्न पाहण्यासाठी काहीतरी आरोप करायचे बिनाबुडाचे. आणि मी आपल्यालाही, आपण मला 20-25 वर्षापासून ओळखता, सर्व पत्रकार चांगले मित्र आहेत. आणि परत सांगेल की तुम्ही शहनिशा केल्याशिवाय कोणतीही गोष्ट, दूधचं दूध पाणीचं पाणी करायचं असेल, शहनिशा केल्याशिवाय आपण मला वाटतं जनतेसमोर मांडता जाऊ नये. कारण एखाद्याच्या भावना दुखवणं. आता मी जर असं म्हणेल की
म्हणजे आता परत मी भावनिक होईल की कोणाच्या फॅमिली डिस्टर्ब करा. मी माझ्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून सांगतो की ज्यांनी बायपासचे सांगितले त्यांनी सुद्धा पुरावा द्यायचा. त्या दिवशी मी माझ्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ खातो की त्यांनी प्रूफ करून द्यायचं, नाही तर मी राजकारणातून निवृत्त होईल ज्या दिवशी प्रूफ झालं त्या दिवशी. म्हणजे इतक्या भावनेने आम्ही बोलतोय की याच्याहून आपण लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ह्या माध्यमातून फक्त राजकारण करायचं आणि विनाकारण कोणाला तरी बदनाम करण्याचं काम मला वाटतं हे करतायत आणि यांचा तो धंदा आहे. म्हणून मी परत सांगेन की सुनील भाऊ विकासाच्या स्पर्धा करा, विनाकारण डर्टी राजकारण करू नका, एवढीच त्यांना विनंती. 2 कोटी रुपयाचा पण आरोप केला. ते सांगतो मी तर माझ्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून सांगतो, शपथ घेऊन सांगतो की त्यांनी समोर आणावं कोणा घेणाऱ्याला. 2 लाख 2 कोटी जाऊ द्या, 2 लाख देणारा तो ठेकेदार कोण आहे आम्हाला माहिती. मी तर माझ्या मुलाच्या डोक्यावर त्यांनी ठेवा डोक्यावर आठशे तेवढाच सांगतो की मी सांगतो असं समोर असेल तर तो आव्हान करून सांगतोय मी. राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमध्ये सुद्धा तुम्ही टक्केवारी घेतली. हे सांगतोय ना मग मी तुम्हाला तोच विषय त्याच्यात जळगाव सांगितलं. शहरात कुठली कंपनी येणार होती की त्याच्यामध्ये 300 कुठलीच नाहीये. तुम्ही घ्या ना, बघा MIDC जावं, आपण माहिती घ्यावं की कोणती 300 कोटीची उत्पन्नाचं रजिस्ट्रेशन झाली येणार होती बा 300 कोटीची. आणि जो MECBचा विषय होता, आम्ही उद्योग मंत्र्याकडे मिटिंग लावली, तिथे मिटिंग कोणता उद्योग केला इथे तुम्ही माहिती घ्या. मी सांगण्यापेक्षा MIDCत जा की एखादा उद्योग रजिस्टर झाला आणि त्याला गेला बुवा असं किंवा कुठे गेला त्याचा पुरावे घ्या, त्यांनी द्यावे पुरावे. किंवा कोण गेला उद्योजक त्यांना विचारा, आपण माहिती घ्या. मी म्हणण्यापेक्षा आपणही माहिती घ्या ना MIDC मध्ये की कोणता उद्योग गेला, काहीतरी पुरावा तर असेल ना कोणता उद्योग गेला असं. त्या बैठकीला तुम्ही पण होते असं म्हणलं. ते होत बघा. समस्या आता जळगाव शहराच्या समस्या खूप आहे. आकाश इतकं फाटलेलं आहे की आज जळगाव शहराची रिक्वायरमेंट जर असेल तर 1200 कोटी रुपये लागणार आहे विकासासाठी. एकाच वेळेला 1200 कोटी भेटतील का आपल्याला? टप्प्याटप्प्याने चालू आहे हळूहळू. पण MECBचा प्रश्न काय होता उद्योजकांचा की त्यांना लोडचा जो होता MECBचा तो त्या विषय होता. त्या नवीन MIDC यावी हा विषय होता त्यांचा. MIDCला 2 कर लागू नये ही करच्या संदर्भात विषय होता की बा एकाच वेळेला एकच कर लागला पाहिजे. त्याच्यापासून त्यांनी सांगितले की बा याच्यामुळे जे कचरा उचलण्याचा जो वेस्टेज कचरा आहे तो महापालिका उचला, हे विषय झाले मीटिंगमध्ये. जळगाव शहरात मामांनी 10 कामं दाखवावे काय आणले आमदारांना तिथून वगैरे त्यांनी असाही आरोप केला. 1000 रुपये मिळवावे. हा, तर त्यांनी त्यांची किंमत लावून टाकलेली आहे. त्यात जाणार नाही. मी तर तुम्हाला परत सांगेल कामांची लिस्ट आपल्या सर्वांना मी टाकतो लागल्यासारखं. मी आता आलो त्याच्यापासून जास्त काही तयारी केली नाही, पण मी हे कामाची लिस्ट याच्या झेरॉक्स जर आणले असतील तर किती कामं आणलेले, हा किती निधी आणलेला आहे. कमीत कमी आता जो 2019-24 पर्यंत 140 कोटीचे आहे ना हे पिंपरा पुलाचे नुसते 140 कोटी रुपये आले जे पूल आले ना. आणि राज्य सरकारचा निधी हा राज्य सरकारचा निधी याच्यामध्ये सर्व. म्हणजे तुम्हाला मी डिटेल देतो, PDF करून टाकतो सर्वांना लागल्यास तर. पण 10 कामांनी मी तुम्हाला सांगतो. पिंपरा पूल कोणाच्या काळात झाला? शिवाजीनगरचा पूलचा कोणी मांडला विषय हाऊसमध्ये. आणि पिंपरा पूलचा 2019ला शेवटच्या मिटिंगला शेवटला 2019ला चंद्रकांत दादा बांधकाम मंत्री होते, त्यांच्याकडे लागून आम्ही जाऊन बजेटमध्ये पैसे लावलेले 35 कोटी रुपये. शिवाजीनगर शिवपालीतला जो ब्रिज चालू झालेला आहे ना आता, उमेश दादा खासदार असताना आम्ही गडकरी साहेबांकडे गेलो त्या ब्रिजसाठी. गडकरी फोटो लावतो तुम्हाला लागल्यास तर. असे नाही MIDC साठी आम्ही नवीन MIDC बांधलो, हाऊसमध्ये बांधलं, त्याचा सर्वे झालेला आहे नवीन MIDCचा. सर्वे करून गेलेला आहे त्या जागेचा. अशी किती कामं आता हे कामं चालू आहे ना. मी पत्रकारांना आव्हान करेल की बाई इतके कामं चालू आहे सांगण्याची गरजच नाहीये. जे 100 कोटीचे कामं चालू आहेत, 85 कोटीचे कामं चालू आहेत. निमखेडीचा रस्ता आहे ना झालेला, पिंपरा पूलपासून आता हा रस्ता झालेला शिवाजीनगरचा. तुम्ही गणेश कॉलनीमध्ये जाऊन बघा तुम्ही, तो रस्ता झालेला आहे. असे किती रस्ते सांगता येतील शहरामध्ये. आयत्यानगरमध्ये जाऊन बघा तुम्ही. आणि भरीव कामं तर खूप आहे. असे 10 काय आम्ही तर 100 कामं देऊ तुम्हाला, लिस्ट देतो 100 कामाची. 10 नाही 100 की जे राज्य सरकारच्या निधीमधून झालेले आणि ज्याचा पाठपुरावा आम्ही आमदार गिरीश भाऊच्या माध्यमातून नेतृत्वातून देवेंद्र भाऊ असतील, मुख्यमंत्री असतील, पालकमंत्री गुलाब भाऊ असतील यांच्या माध्यमातून त्यांच्या आशीर्वादाने आम्ही त्याचा पाठपुरावा केलेला आहे. आणि जळगाव शहरामध्ये विकासाचे कामं आजच्या तारखेला चालू आहे. आगामी काळामध्ये सार्वजनिक बांधकामाच्या चौकशीविषयी ते मोर्चा काढणार आहे शिवसेना ठाकरे गटातर्फे.
काय म्हणतो काढावा त्यांनी मोर्चा आणि चौकशीची मागणी करावी. आणि कोण कोणाच्या जवळचे हे तुम्हाला पण माहिती आहे की कोण कोणाच्या जवळचे, रेस्ट हाऊसमध्ये कोणाकोणाच्या मिटिंगा होता आणि कोणी ठेकेदारांना धमकवलं, हे काम तू कर ते काम कर, हे सर्व रेस्ट हाऊसमध्ये झालेलं आहे. आणि तुमच्यापासून काही वेगळं नाही, ते तुम्हाला पण माहिती आहे सर्व गोष्टी त्या. आणि माझं पत्र लागलं तर माझं पत्र देतो मी, लागलं सर त्यांना चौकशी करा सांगायची, मी दिलेलेच आहे पत्र माझे आज सुद्धा कोणत्याही थर्ड ऑडिट केल्याशिवाय कोणत्याही ठेकेदाराचं पेमेंट देऊ नये हे सुद्धा पत्र आम्ही वारंवार महापालिकेला, कलेक्टरला दिलेले आणि कोणालाही पाठीमागे घालण्याचं काम नाही. आणि मला वाटतं ते जे सांगतायत ते परत सांगतो, बिनबुडाचे आरोप करतायत आणि थर्ड पार्टी ऑडिट करून पेमेंट द्यावं ही आमची मागणी पहिले संपासून आहे. आम्ही पत्र पण दिलेले त्याच्या संदर्भात. विरोधी पक्ष नेते सुनील महाजन यांनी जो आरोप केलेला तुमच्यावर, म्हणजे त्यांच्या आरोपामध्ये काही तथ्य नाही का? बिनबुडाचे आरोप आहे. मी परत सांगतो की जळगाव शहराच्या नागरिकांनी भारतीय जनता पार्टीला बहुमत त्याने 62-61 हजाराचा लीड दिला, तो त्यांच्या जिव्हाळी लागला. आणि मग कुठेतरी छोटे मोठे आरोप करायचे, कारण जी मी म्हणण्यापेक्षा तुम्ही घ्या की पक्षांनी त्यांना कसं पद्धतीने सांगितलेलं आहे की तुमच्या स्वतःच्या वार्डामध्ये बूथमध्ये लीड मिळाला नाही, तुम्ही एवढ्या मोठ्या पदावरती राहिले, तुम्ही मिळाला नाही, तो जिव्हाळी लागला. साहजिकच आहे, तो प्रत्येकाला लागेल, त्याच्यात त्यांचा दोष नाही. तुम्ही जर म्हणता मी एवढे कामं केले, मलाही वाटेल ते की मी एवढे कामं केले, तर लोकांनी जर आम्हाला आशीर्वाद दिले तो जिव्हाळी लागेल, त्यांच्या जिव्हाळी लागलेला आहे म्हणून ते बिनबुडाचे आरोप करतायत त्याच्यावरती. डीपीडीसी मध्ये तुम्ही जो जळगाव शहराचा रस्त्याचा जो विषय मांडला होता, तिथे तुम्ही जो रस्त्यांच्या ते 2 कोटीच्या संदर्भात बोलले होते की बाबा महापालिकेकडे 2 कोटी रुपये नाही का रस्त्यांसाठी, त्याच्यामुळे कदाचित सुनील महाजन यांनी आज आरोप केला असावा का असं वाटतं तुम्हाला? माझं तेच म्हणणं आहे की तुम्ही बघा, मी परत सांगतो की आयुक्तांनी त्या दिवशी मी परत बोललो होतो की पत्रकारांनी आयुक्ताची नोंद घ्या की जळगाव शहराच्या मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारी कोणाची आहे? आयुक्ताची. त्यांनी ऐकलं ना, तुम्ही खुलासा केला की आमची ऐकते, कारण जनता टॅक्स ही महापालिकेला भरते, बरोबर आहे. मी तोच प्रश्न केला की तुम्ही सांगा आयुक्तांनी की जबाबदारी कोणाची, तुमची आहे, आमदाराची आहे का राज्य सरकारची आहे? जनतेपासून कर कोण घेतं आणि कर घेतला तर तुम्हाला सुविधा देण्याची जबाबदारी आहे का नाही? तर आम्ही तीच मागणी केली की सुविधा दिल्या पाहिजे. मग तुम्ही कमीत कमी रस्त्याचा आम्ही निधी आणतोय, तुम्ही खड्डे तर बुजण्याचं काम करा, महापालिकेने केलं पाहिजे का नाही? माझा उलट आपल्याला प्रश्न आहे पत्रकारांना, उलट तुम्ही या बाबतीत मांडलं पाहिजे की जनता सफर होते, खड्डे पडलेले आणि महापालिका जर खड्डे बुजत नसेल तर आमचा साहजिक संताप होणार आहे. आम्ही का बोलू नाही प्रशासनाला? तो आमचा राईट्स आहे. जनतेसाठी भांडलो आम्ही काय आमच्यासाठी नाही भांडलो, जनतेसाठी भांडलो आम्ही. मग तुमच्या काय जिव्हाळी लागलं तेवढं? जळगाव शहरासाठी निधी मिळवून देण्याचा मोठेपणा दाखवता आरोप केला त्याने. त्याच्यामध्ये असं म्हटलंय दुसरीकडे रस्त्याचे काम स्वतःकडे घेऊन त्यात टक्केवारी घ्या, निकृष्ट दर्जाचे काम होत आहे. हे बघा, मी परत सांगतो, लोकप्रतिनिधींचं, पालकमंत्र्याचं निधी आणून देण्याचं काम असतं. नंतर मी परत सांगेल, आपण स्वतः पत्रकार आहात, याची आपण माहिती घ्यावी की निधी आणल्यानंतर जी खालची प्रक्रिया असते, GR आल्यानंतर हे मग महापालिका असेल का PWC या प्रशासनाने करायची असते. त्याच्यामध्ये कोणत्याही त्रुट्या होऊ नये ही जबाबदारी प्रशासनाची असते. त्याच्यामध्ये दर्जा सुद्धा चांगल्या क्वालिटीचा दर्जा व्हावा ही सुद्धा जबाबदारी प्रशासनाची असते. आम्ही वारंवार तक्रारी केल्या आहे. मी हाऊसमध्ये सुद्धा मांडले, B&Cचं मांडलेलं आहे. मी तुम्हाला क्लिप टाकतो. B&Cचं टाकले की B&Cच्या कामाचा दर्जा होत नाही हे मी मांडलेलं आहे, ऐकून घ्या, हाऊसमध्ये. आणि मला कोणाविषयी वाईट बोलायचं नाही किंवा काही आरोप नाही करायचे, पण जे नियमात असेल, जे कामाचं असेल ना, ते जनतेने केलं पाहिजे. आणि जो काम करणारा असेल तो कोणी का असेल ना, कोण्या पक्षाचा असो, कोणाचा नातेवाईक असो, त्यांनी प्रामाणिक काम केलं पाहिजे. कारण हा जो जनतेतल्या निधीतून जो विकास होतो ना, याला कोणामागे पाठीमागे घालण्याचं कामच नाही, कोणीच घालू शकत नाही त्यांना पाठीमागे. एकीकडे महानगरपालिकेचे कामं PWD कडे वर्ग करायचे आणि DPDC मध्ये मुद्दा महानगरपालिकेवर रोष व्यक्त करायचा, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय तुमच्यावर. असं आहे, आपण महापालिकेत आम्ही बऱ्याच वेळेला मिटिंग घेतल्या आणि मी परत पत्रकार बांधवांना परत विनंती करेन की महापालिकेमध्ये स्टॉप आहे का, महापालिकेकडे इंजिनियर किती, महापालिकेकडे सिटी इंजिनियर ते आहे का आजच्या तारखेला. सोनगिरे हायटेक आला, सोनगिरे सुद्धा नेमाने सिटी इंजिनियर नाहीये, आरोग्य अधिकारी नेमाने नाही आजच्या तारखेला महापालिकेकडे. मग एकीकडे अधिकारी नाहीये तुमच्याकडे, तुम्ही इस्टिमेट जर बनवायचा असेल, आज सुद्धा सांगतो तुम्हाला 72-70 कोटीचा प्रस्ताव आज शासनाकडे पडू नये, फक्त महापालिकेचं पत्र पाहिजे TS लावण्याचं. आम्ही PW लावलेलं आहे, पण तो सुद्धा TS आजच्या तारखेला दिलेला नाही. तर आमचा संताप होणार आहे.
जर आम्हाला महापालिका मदत करत नसेल तर आम्ही बोलणार, जनतेसाठी बोलणार. आमचं काही घरचं काम नाहीये. आम्ही जनतेसाठी भांडणारच का, आणि आमचा अधिकार आहे तो का बोलू नये. आणि तुम्ही माहिती घ्या ना, अधिकारी आहे का नाही तिथे, त्यांचे मॅन पॉवर आहे का त्यांच्याजवळ. जर तुमच्याकडे मॅन पॉवर नसेल, त्यांनी हमी घ्यावी की आम्ही जबाबदारी घेतो, येणारा निधी आम्ही महापालिकेत आणू. हमी घ्यावी कोणी आयुक्तांनी की आम्ही मदत करायला तयार आहे, आमच्याकडे पूर्ण स्टॉप आहे, आम्ही महापालिकेत आणू निधी. आणि डीपीटीसी बैठकी झाल्या 10 वर्षानंतर मामांना जाग आली का असं त्यांनी. असं आहे ताई, तुम्ही डीपीटीसी प्रोस्टेंट बुक मध्ये बघा. तुम्ही स्वतः प्रेसमध्ये असाल तर हा प्रश्न तुम्ही केलाच नको पाहिजे होता, याचं उत्तर तुमच्याजवळच राहायला पाहिजे होतं, असं माझं वैयक्तिक मत आहे. एक डीपीटीसी मीटिंग दावा की मी बोललो नसेल, 10 वर्षामध्ये एक डीपीटीसी मीटिंग दावा की राजू मामा जळगाव शहराचा विषय मांडला, एमएससीबीचा मांडला असेल, रस्त्याचा मांडला असेल, उद्योगाचा मांडला असेल. एवढंच नाही, सर्वात पहिली मीटिंग मध्ये वाघनगरला पाणी नसताना मी विषय मांडणार होतो. वाघनगरला जी सावखेड्याची योजना मंजूर झाली ना पाणी पुरवठ्याची, तिचा प्रत्येक पाठपुरावा करून आज सावखेड्याची योजना जी 17 कोटीची झालेली आहे ती फक्त डीपीटीसीत भांडल्यामुळे मंजूर झालेली आहे. आणि पुराव्यासहित सांगतो मी तुम्हाला. आणि कलेक्टर ऑफिसला प्रोसेंट बुक बघा. एक मीटिंग दावा की राजूमामा बोलले नसतील. एक मीटिंग अजित दादा होते आलेले नियोजनच्या मीटिंगला विरोधात, त्यावेळेला सुद्धा बोललेलो मी. अशी एक विरोधात असेल का सत्यता असेल, एक मीटिंग दावा. गुलाब भाऊने पालकमंत्री असताना मीटिंग निधी दिला होता डीपीटीसीला, विरोधात होतो पण गुलाब भाऊचं अभिनंदन केलं होतं की भाऊ तुम्ही जळगाव महापालिकेला निधी दिला त्यावेळेला. म्हणजे माझं काय म्हणणं आहे, तुम्ही पत्रकारात शहनिशा केली गेली पाहिजे. राजू मामा 10 वर्षात बोलला नाही, पुरावे तर आहे ना राजू मामा बोलला का नाही, हे तर लपणार नाही पुरावे.